ईश्वराला कुठे अमेरिकेत जन्म घेतला नाही, अमेरिकेत नाही, आफ्रिकेत नाही, कुठेच नाही. ईश्वराने जन्म घेतला केवळ आणि केवळ आपल्या भारत भूमीमध्ये घेतला आणि त्या भूमीचे आपण लेकर आहोत. साधी मोठं नाही एवढा आवाज उपयोगाचा नाही बरं का. तुम्ही जर नाही वाढवला आवाज तर तुम्हाला पडायला लागेल नमाज, एवढं लक्षात ठेवा. ही आज काळाची गरज आहे. ही शक्ती वाढली पाहिजे, एकत्र झालं पाहिजे. आपण कोणाची वैरी नाही, पण आपण एक असणं गरजेचं आहे. आणि म्हणून एकदा धर्माच्या नावाने जयघोष होते. आज या सनातन हिंदू धर्म की जय भवानी, जय शिवाजी. ओम श्री सद्गुरु गोविंद गुरुवारी यमासे, विजय राजेंद्र वस्ताद सासे,
मंडळ पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि पंडितांना म्हणतात तुम्ही अशी बारी दाखवा आहे की नाही मोठा प्रॉब्लेम पडतो पण असं नाही या ठिकाणी घेते आकार ब्रह्मा ओकार विष्णू मकार भोळा महेश्वर ओकार रूपी हे नटराज आदि बंधू गजा आणि म्हणून हा बोर्लीचा राजा या ठिकाणी गणेश चौकामध्ये स्थापित झालेला आहे आणि त्याच्या आशीर्वादाखाली या ठिकाणी ही नांदणारी सर्व मंडळी म्हणून ईश्वराला त्यांना भरभरून असं त्याच्या पदरात द्यावं ही श्रीचरणी प्रार्थना करतो आणि गण घेते बघा आनंदाने नटली धरती लिहून हिरव्या साजा बघा आनंदाने नटली धरती लिहून हिरव्या साजा गणेश चौकात बसलाय ठाट बोललीचा हारा गणेश चौकात बसलाय ठाट बोललीचा हारा गणेश चौकात बसलाय ठाट बोललीचा
महाकाळ मुळाची गवळण अशी तशी वळण घेत नाही बाई. आणि म्हणते काय बरेच वर्षानंतर भेटलाय बुवांच्या मला दिसत झापूक झुपूक आहे की नाही. मला काय झापूक झुपूक करायची काही गरज पण नाही आहे की नाही. असं या ठिकाणी तिला माहित नाही आणि म्हणून या ठिकाणी आणखी काय म्हणाली आणि हृदयबाई म्हणाल्या बुवाला मी घासून जाईन. काय माहिती आहे तुला हे की नाही. बाई म्हणते बुवा म्हातारा झालाय. माझ्याकडे बघून कोणतरी म्हणेल अजून एखादी पोरगी यायला काय हरकत नाही म्हणेल ना कोणतरी. एवढं तरी दिसले साधारण 46 वेळ लागलं तरी मी आता 47 लागेल. ही मिली 4 कोलांची आईस वाटते वाटते का नाही आहे का नाही. ही दिसते असे फुगले काय खाते काय कळत नाही फुगलं ढोस घेते. आणि शांत बारी करायला मजा नाही बाई. शांत बारी कशी काय जमवायची बारी अशी कसं झाली पाहिजे की नाही. मजा कशी बारी आता ही बरेच दिवसात बाहेर पडले बारी करायला आहे की नाही. त्याच्यामुळे कसं जरा असं नाही. अभिषेक अनंत विनेकर यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि पुढे काय काय बोलली त्याचा समाचार घेतो. आधी पहिल्यांदा तिनं गवळण गायली म्हणे काय गुळगुळगुळाची गाडी आली. वरती वाकड्या चढला आणि त्याचा वाकडा रोबत होता. बायको तू कुठं लक्ष ठेवते काही कळत नाही. तिला लोंबणारा वाकडा पण दिसतो. आता ती पाय बघितला का काय बघितलं तो मला काय माहित नाही. वाकड्याचा पाय बघितला का पाय वाकडा बघितला तो काय मला माहित नाही की नाही. पण असं ती म्हणली ना थंडीत लागली थरावर जर चढली त्याला म्हणलं वाकड्याला जरा तू वरती चढ तुला पोचणं काय बघ आहे की नाही. संधी प्रत्येकाला द्यावी लागते अंडीवर चढायची साधी गोष्ट नाही. आता वाकड्या तो बाईच म्हणतात पोचत नाही त्याचा थंडीत हात घालाय पोचत नाही. मग जेवढं दैदूत काढायचं होतं तेवढं काही मिळत नाही. सगळा अधुरा आहे ना. दैदूत काढायला हात पोचत नाही म्हणा हातात काय लागणार आहे काही पूर्ण लागल काय सगळा अधुरा. एवढाच विषय बाईनं काट म्हणत येतो बघा. काही झालंय ते सांगतोय खरं खुरं मला लुटायचा होता भरपूर. आता जाईन याचा हात पुरेपूर काय नाही हात दुसरं काय म्हणत नाही. हात जाईन याचा हात पुरेपूर. वर चढल्यावर हवा कड्या तुझ्या गहंडीतून काढी अधूर. पूर्ण काढील काय तुझ्या गहंडीतून काढी अधूर. आता या चालीत म्हणा तुमच्या तुम्ही म्हणा पूर्ण कसं काढी हात पडत नाही तो की नाही अधूर. मी काय म्हणतो आता म्हणताना तुम्ही म्हणा त्या चालीत की नाही. वर चढल्यावर हवा कड्या तुझ्या गहंडीतून काढी अधूर. काय झालंय ते सांगतोय खरं खुरं मला लुटायचा होता भरपूर. आता जाईन याचा हात पुरेपूर. चढल्यावर हवा कड्या तुझ्या गहंडीतून काढी अधूर. असा आरपार पाडीत ना हा शब्दाचा खेळ करायला माकड बुवाचं काम नाही बाई.
आणि म्हणून या ठिकाणी माझी म्हणून घेतो, विनोदी म्हणून घेतो. माता माऊली विचार केला तिथं पण बसले, त्या सगळ्या घरातल्या आमच्या माता माऊली बसल्यात वरती. तिथं पण बघितलं यायला पाळ ठेवायला जागा नाही, शेजारच्या गटारावर बसल्या. आणि त्याच्यामुळं थोडं वरती थोडं खाली असं करून आहे की नाही, तुम्हाला विषय मारून जाणार आहे, बरोबर आहे. तरुणाई सगळी माकड बोलचं काहीतरी वेगळंच ऐकायला आलेलं आहे. हा पण ते ना तुम्हाला पण वेगळं, तुमचे पैसे बाहेर दवडणार, म्हणण्याचं पण दवडणार नाही. आणि म्हणून आज केलं बघा ही गवळण आजची आता जी मांडतोय ती अर्धी इंग्लिश अर्धी मराठी, अर्धी इंग्रजी अर्धी मराठी. म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपल्या इंग्रजी शब्द बरेचसे आले, अनेक भाषेचा मेळ या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला मिळतो, आहे की नाही. सहज आपण म्हणतो की नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे मराठी भाषेतलेच आता बळ होत चाललेलं आहे. ऑल म्हणजे सर्व, माहिती आहे ना, ऑल म्हणजे सर्व, ऑलराऊंडर. आपण सहज म्हणतो ऑलराऊंडर म्हणजे सर्व एकत्र. तसं ही सहज आपण बोली भाषा बोलली जाते. गुरुजी मला माफ करा, पण काय आहे हा भाषेचा खेळ केल्याशिवाय मला पण म्हणजे लोकांचं मनोरंजन करता येत. त्यामुळं अर्धी इंग्रजी अर्धी मराठी अशी ही गवळण या ठिकाणी सादर करतो. बाई येण्याकडे काहीतरी बडबडू नको. मराठी भाषेमध्ये तू जर त्याचं जर डिक्शनरी जर पाहिली, अनेक भाषेचे शब्द या मराठी भाषेने स्वीकारलेले, अनेक प्रांतातले शब्द मराठी भाषेमध्ये त्या डिक्शनरीमध्ये बघायला मिळतात. तसं इंग्रजी सुद्धा शब्द ते आपल्याला दुसरे काय आपण म्हणू शकत नाही. चार पायी म्हणू शकतो काय, टेबल इंग्रजी शब्द आहे, हा तो पण आपण स्वीकारला. तसं हे ऑल म्हणजे सर्व पोलीस प्रॉब्लेम कोणाने केलेले मस्करीमध्ये असू दे, जाऊ दे, सोडा, फक्त राहत होती. पण त्यातल्या बऱ्याचशा गवळणी अशा होत्या की बातम्या सगळ्याच नाही श्रोतेजवळ सांगायच्या, सर्व बातम्या, ऑल बातम्या. बघा कसा विषय घेतो बघा. आज करतोय जे मी हाल भोले नंदाचा हाल, असे गवळण ही बेदार बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. हे नाही बेताल बाई प्रॉब्लेम सॉल्व करायचं म्हणे नाही, असे गवळण ही बेताल बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही काल जी बातमी घडली ना ही खूप चूप आईला देते, ही देते बघ सर्व. बातमी घडलेली ही काल ही गुपचूप आईला देते बघ सर्व. साधा म्हणे काय ना, साधा म्हणे काय ना, ऑल म्हणजे सर्व ना, आपण म्हणतो ना ही बघ देते बघ सर्व, देते बघ ऑल, देते बघ म्हणू काय. असं करतोय जे मी हाल. ॲम्ब्युलन्स आहे साहेब, सर्वांनी बसून घ्या दादा, पाठीपुढे बघता सर्वांनी बसून घ्या. मी हाल नीट आहे का, भोले नंदाचा हाल, असे गवळण ही बेकार बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही काल, बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते बॉल, देते बा सर्व. बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते बॉल. म्हणा चालेल, गपचूप आईला देते बॉल म्हणा, ही गपचूप आईला देते बॉल. ते तुला असं करतोय जे मी हाल भोले नंदाचा हाल, असे गवळण ही बेताल बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते बॉल. बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते बॉल.
विनोदी थोडस असं घेत घेत झालं बरोबर आहे. आता बाई मगाशी म्हणून गेला आपण पहिल्या प्रश्नाकडे बोलतो. बाईचा गेला प्रश्न मी सोडवलाय. या वेळेला या पर्वाचा नवीन विषय आहे. त्यांनी म्हणले पुराण काळामध्ये एका राजाने सर्पयज्ञ सुरू केला. बाईने माझा म्हणणं काय ते समजून घ्या. मॅडम फक्त माझा विषय काय म्हणणं आहे ते फक्त समजून घ्या. पुराण काळात एका तुमचा विषय आहे. पुराण काळात एका राजाने सर्प सत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. ते 18 ब्राह्मण कोणी जिवंत केले व कोणत्या साधनेने ते जिवंत झाले. तुम्ही फक्त एवढंच सांगा की मी जे तुम्हाला विषय सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे ते मी जे सांगतो त्या विषयाशी निगडीत आहे का एवढंच मला बाजू पुढच्या वेळेला सांगा. म्हणजे मी तसा शोध तपास लावीन. म्हणजे भरगतपेक्षा त्याच विषयाच्या मार्गाने मी लागेल. कारण का राजा परीक्षिताला साथ चावला आणि म्हणून त्या रागानं जन्मेजयाने या ठिकाणी सर्पयज्ञ सुरू केला. असंख्य सर्पयज्ञामध्ये मारले गेले. तेव्हा आसिक मुलींनी या ठिकाणी सर्पांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. हिस्ट्री फार वेगळी आहे कारण मला सांगायला वेळ नाही. आणि म्हणून त्या विषयाशी निगडीत आहे का महाभारताच्या विषयाशी निगडीत असेल तर मला सांगा. म्हणजे त्या विषयाचा पाठपुरावा मी तुम्हाला उद्याच्या बाजूला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. एवढंच फक्त मला पाहिजे बाकी काही नाही. कारण का त्या गेला विषय पण तुम्हाला तसंच दिला. कारण का प्रत्येक बाजूच्या ढकलण्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्याशी निगडीत आहे का त्याच्यापेक्षा वेगळा विषय आहे तुमचा एवढंच मला सांगा. तर असू दे. माझा विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते त्यांची नावं एवढाच माझा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते त्यांची नावं एवढाच माझा विषय आहे. आणि बाई म्हणून गेल्या तो मला याचा विषय त्या बाई म्हणल्या तुला म्हातारा झाला याचा काहीतरी हलवून उठतो काय 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 हा देतो दुसऱ्या गाण्यात काय उत्तर द्यायचं तो. आता जरा तुला एक मजेशीर गाणं फक्त ऐक. तुम्हाला माहितीये पांडवांची सर्व शस्त्रे या ठिकाणी द्रौपदीनं पांढऱ्या फडक्यामध्ये शमी वृक्षाच्या झाडावर ठेवली. मग ह्याचे असेल भीमाचे असेल नकुल सहदेव अर्जुन धर्म या सर्वांची शस्त्रे वेगवेगळी शस्त्रे होती. ही जी शस्त्रे होती ती लपवून ठेवली होती. त्याच्यामध्ये गांडीव धनुष्य आघाडीवर होता. आता त्या गांडीवचं म्हणजे त्या धनुष्याचं नाव गांडीव का त्याला आवडला काय माहित नाही. तिकडच्या भाषेत बोली भाषेत काय असं चांगलं आपल्याकडे त्याला वेगळं म्हणतात एवढं आहे की नाही. तर हे गांडीव
धनुष्य आघाडीवर होतं त्याच्या म्हणजे म्हणतात नाही ही जी शस्त्रे होते हिच्यातील ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील शस्त्रे अनेक आहेत आपण म्हणतो हिच्यातील त्याच्यातील मग मी म्हणतो ही जी शस्त्रे आहेत अनेक शस्त्रे आहेत ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील गांडीव आघाडीवर होतं एवढंच मला सांगायचंय कसं विषय घेतो बघा हे दी टाईप आहे आणि ते दोन काहीतरी वेगळं काहीतरी पडपडशी यार काढीन मी होती अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर होती अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर तुम्ही ऐका हो बरं सांगतोय खरं ही जी शस्त्रे आहेत हिच्यातील हाय गांडीवर आघाडीवर आहे कोण तर हिच्यातील गांडीवर आता त्याचं नाव ठेवलं त्याला मी काय करू बसणार मी काय करू शकत नाही हिच्यातील गांडीव धनुष्य ही जी शस्त्रे हिच्यातील गांडीव धनुष्य आघाडीवर एवढाच विषय होती अनेक शस्त्रे त्यात बघा होती आघाडीवर तुम सांगतोय खरं ऐका हो बरं हिच्यातील हाय गांडीवर तुम सांगतोय खरं ऐका हो बरं हिच्यातील हाय खरं काय करू नये म्हणजे तुमच्या समोर
आणि 46 लागलेल्या काय एवढा सगळा डोक्याला ताप देऊ नाही ना, ती पिकली त्यांचा पण इलाज झाला. पण बाई वाघ जरी म्हातारा झाला ना, तो गवत खात नाही. कुणाचा मला म्हातारा झालाय मला सांगा ना. तो अशी कुत्र दाखवता की नाही, हलवून उठतो का काय करतो तो. पण खरंच तुम्हाला सांगतो, शक्ती तुऱ्यात एकमेव चिकनी बाई है की नाही, सगळ्यात मन एकदम भरून जाईल. एक भेटत बाकीचं काही नाही भेटत, ही एकदम स्मार्ट बाई. असू दे गुपगुपीत झाली चांगली. बघून मजा वाटते का नाही, जरा चांगला काहीतरी आहे या ठिकाणी घेते बघा कसं ते. या ठिकाणी विचारचं घेतलंय की जो अजयबेळा नावाचा ब्राह्मण होता, त्याला 10 पोरं झाले, वेशीच्या नादात लागला. अख्खा लुटमार केली, जुगार खेळ. फक्त तो तरला केवळ त्याच्या शेवटच्या मुलाचं नाव नारायण होतं आणि मरता क्षणी तो नारायण नारायण म्हणत होता. आणि म्हणून ज्या वेळेला त्याला स्वर्गात नेलं, त्याला नरकात टाकायची का स्वर्गात न्यायची किंवा वैकुंठाला न्यायचं, त्यावेळेला ताडण झालं. त्यावेळेला कळलं की यांना नारायणाचं नाव या ठिकाणी शेवटच्या क्षणाला जपलेलं आणि म्हणून तो वैकुंठाला गेला. फक्त घेत कुणाचा होता, मुलाचं. आणि नारायण नाव घेतल्यामुळं तो वैकुंठाला प्राप्त झाला. असा पापी दुराचारी माणूस ज्या वेळेला वरती घेऊन चाललेला यमराजाला कळलं, त्याला पाहिल्यानंतर त्याला आनंद झाला की हा इथं ओझं व्हायला आलाय बापाचं, आहे की नाही. असाच विषय कसा घेतो तो बघा. आता हा म्हातारा त्या क्षणी मरत आला होता, एकदम म्हातारा क्षणाला त्याला नेलेले, तरुण नव्हता तो. वृद्ध आलेला पाहून वृद्ध आलेला म्हणा पटापट वृद्ध आलेला. वृद्ध म्हणजे म्हातारा ना. वृद्ध आलेला पाहून है की नाही, त्याला माझ्या वाटली तू एवढा मोठा पाप केलायस ना, आता फेक, है की नाही. वृद्ध आलेला पाहून ही वृद्ध आलेला है ना. पण हिला पण पाहून माझ्या वाटते की नाही, हा जो ओझं व्हायला आलाय पापाचं, है की नाही. कसं घेतो बघा. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझं व्हायला. हे पापाचं ओझं व्हायला आलेलं आहे, चुकीचं काय. तुमच्या पण मनात आहे का नाही. आता माझ्या मनात डोकं काही नाही, समोर आलं की आपण सोडीत पण नाही, पण आगार आले की शिकार घेतली. या शिकाकडून पुढे जाऊ नका. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझं व्हायला. केले गे बाप याने अमाप, कुणी सांगितले होते करायला. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझं व्हायला. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझं व्हायला. अशा बेळाची
ठेव का माझी बारी झालेली आहे तशी की उगाच आपल्या गाण्यात काय अर्थ पण नाही म्हणजे सरांनी एक विनंती केली आणि म्हणून या ठिकाणी विनोदी घेतोय ही निस्ती खान खान मी निस्ती फुगले बाकीची कामं करायची नाही बघितलं हा आणि म्हणून माझ्या माता माऊलींसाठी मी त्यावेळेला घेतलं होतं की खरंच नवऱ्यावरती प्रेम करा माता माऊलीनं हा नवऱ्यासारखा देव नाही ईश्वरानं त्याला देव म्हणून दिलेला आहे नवरीला कोण देवी म्हणत नाही नवऱ्याला देव म्हणतात आणि म्हणून त्यांनी जपावं आणि बाई जपते आणि म्हणून अशी फुगते आणि म्हणून ज्या ठिकाणी बाईचं चांगलं चाललेलं आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि म्हणून तिच्याकडे बघितल्यानंतर असं गाणं सुचतं म्हणून लिहितोय कसं तुम्हाला सांगू आज नवऱ्यावरती करते राग करीना घरकाम सलोनीत करते आराम बघा की खाऊन जा नुसती फुगले का बघा की खाऊन जा नुसती फुगले का या ठिकाणी गुरुमाऊली समोर बसलेले काशी बोलले चंद्रभागा पांडुरंगासी बोलले चंद्रभागा कधी होईल हिंदू हजार पांडुरंगासी बोलले पांडुरंगासी बोलले चंद्रभागा पांडुरंगासी बोलले चंद्रभागा जाती जातीमध्ये विभाग न राहता आपण हिंदू म्हणून भगवान नाही एकत्र यावं ही जाताला सांगून जातोय आणि नंतर शेवटच्या पर्यंत सांगणारच नाही आता एकदम मर्यादित बोललोय जरा पेटवतो दुसऱ्या बाजूला पण पेटवतो समजा बाई मी पहिली बारी मापात म्हणत ना अशी केली नाही तू दुसरी बारी कर असा गॅड काढून जाईल का तुझा ह्याच्या अगोदर तुला मागणं गोळ दिसत होता त्याचा तुला नाही ना रात्री झोपताना पण दिसला तर नावाचा मागण गोळ नाही तू बारी कर जशी करायची तशी कर तुला पुन्हा एकदा दुसऱ्या बहिणीला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पहिली फेरी मी संपवतो धन्यवाद